तर मित्रांनो हाय आज गाईज. तर आज मी तुम्हाला काही वर्कआउट सांगणार आहे बिगिनरसाठी, जे विदाऊट जिम किंवा विदाऊट एनी इक्विपमेंट्स जे आपण आज वर्कआउट करणार आहोत, ते बी फक्त आपल्या बॉडी वेटच्या सपोर्टने. तर पहिल्यांदा तर आपण वॉर्मअप करून घेतलं पाहिजे, कारण वॉर्मअप इज व्हेरी इम्पॉर्टंट. वॉर्मअपमुळे आपली जी बॉडी आहे ते जरा रिलॅक्स होते, कारण विदाऊट वॉर्मअप जर आपण वर्कआउट करायला सुरुवात केलो तर इंजुरी होण्याची शक्यता असते. त्यासाठी सुरुवातीला पहिल्यांदा आर्म रोटेशन. एकतर तुम्ही काउंट करू शकता किंवा तुम्ही सेकंदावर बी करू शकता. 15 सेकंद किंवा 15 ते 20 सेकंद तुम्ही रोटेट करू शकता दोन्ही हाते, आणि तेही दोन्ही साईडनी. जसं की ज्या साईडला तुम्ही रोटेट केलं त्याच्या विरुद्ध दिशेने रोटेट करा. त्याच्यानंतर जे रिस्ट असतात त्याचे जरा वॉर्मअप किंवा त्याचे जरा रोटेशन करून घेतलं पाहिजे, कारण जेव्हा आपण पुशअप्स किंवा पुलअप्स करतो तेव्हा रिस्टचा खूप उपयोग होत असतो. आणि जराशी स्ट्रेचिंग रिस्टसाठी, जे दोन्ही साईडनं, आणि ह्याला तुम्ही 5 ते 6 सेकंद किंवा 10 सेकंद करू शकता. त्यानंतर बॉडीचा वॉर्मअप चांगल्या प्रकारे करण्यासाठी आता आपण करूया जम्पिंग जॅक्स, ते बी 15 सेकंद. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. एकदा तुम्ही काउंट करा किंवा सेकंद वर करू शकता. 15 ते 20 सेकंद किंवा 15 ते 20 काउंट पण करू शकता. जम्पिंग जॅक्सचे ऑलमोस्ट 3 सेट केले पाहिजे 20-20चे, ज्याच्यामुळे तर बॉडी वॉर्मअप होते आणि त्यानंतर हे फॅट बर्न करण्यासाठी सुद्धा यूजफुल आहे. तो दुसरा राऊंड 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. तुम्ही असे 3 सेट्स करू शकता. ठीक आहे. आणि मग त्यानंतर रेस्ट घेणं खूप गरजेचं आहे, कारण बॉडीला ज्या गोष्टीची गरज आहे ती गोष्ट आपल्याला द्यावीच लागते. सो जम्पिंग जॅक्सच्या नंतर आपण दुसरा वर्कआउट करूया, ते आहे हाय नीज. हाय नीज मित्रांनो, याच्यामध्ये सगळ्यात जास्त कॅलरीज बर्न होतात. कारण तुम्ही जरासा विचार करा, जेव्हा हाय नीज आपण करतो ना तेव्हा सगळ्यात जास्त एनर्जी आणि स्ट्रेंथ लागत असते हाय नीज करण्यासाठी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 20चे 3 सेट्स करू शकता. या हाय नीजमुळे खूप स्ट्रेंथ लागते याच्यासाठी, त्यासाठी ही खूप इफेक्टिव्ह होऊ शकते. तुम्ही डेली रेग्युलर जर समजा जम्पिंग जॅक्स, हाय नीज आणि बर्फीज ह्या 3 गोष्टी बी जरी केल्या ना अर्ध्या तासासाठी, तर तुमचा बराचसा फॅट बर्न होतो. फॅट बर्न होणे म्हणजे जेवढे आपले कॅलरीज जळतात तेवढा आपला फॅट बर्न होत असतो. जे बर्फीज असतात ते कसे असतात ते तुम्हाला मी दाखवून देतो. बर्फीजमध्ये याच्यापेक्षा जास्त एनर्जी लागते, स्ट्रेंथ लागते, आणि स्टॅमिना तर अर्थात लागतोच. त्याच्यामध्ये तुम्ही 10 ते 12 बी जरी कंटिन्युअसली जरी केलात तरी चालेल. त्याचे 2 ते 3 सेट्स केले पाहिजे. तर बर्फीज करण्यासाठी, बर्फीजमध्ये ॲक्च्युली पूर्ण बॉडीचा वर्कआउट होऊन जातो, जसं की मी तुम्हाला दाखवतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हो, वन ऑफ द मोस्ट स्ट्रेंथ लागणारा बॉडी वर्कआउट आहे हा, कारण याच्यामध्ये तुमचे पुशअप्स होतात, त्याच्यानंतर जम्पिंग जॅक्स होतात, आणि याच्यामुळे कॅलरीजसुद्धा खूप बर्न होतात. सो नेक्स्ट वर्कआउट पुशअप्स. मित्रांनो, तुमचे हात कम्प्लिटली स्ट्रेट पाहिजे, म्हणजे तुमच्या टॉर्सो आणि तुमच्या हँडपासून एक 90 अँगल डिग्री तयार झाला पाहिजे. सो जेव्हा तुम्ही खाली जाता, जेव्हा तुम्ही खाली जात असता तेव्हा तुम्हाला श्वास घ्यायचा आहे, आणि जेव्हा तुम्ही वरी येत असता तेव्हा तुम्हाला श्वास हळूहळू सोडायचा आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला एक सपोर्ट मिळेल तुमच्या श्वासाचा किंवा तुमच्या बॉडीचा. सो सो तो वर्कआउट करत असताना श्वासाचा खूप मोठा रोल असतो, कारण आपण जे दमतो
ते त्याच्यामुळेच दमतो जेव्हा आपण श्वासाला बरोबर या व्यवस्थित घेतो किंवा सोडत नाही प्रॉपरली, आणि त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यात जास्त लवकर दम येत असते. तर आता आपलं लास्ट वर्कआउट करू आपण, ते आहे स्क्वॉट्स. स्क्वॉट्स जेव्हाही आपण मारत असतो ना मित्रांनो, याच्यामध्ये बऱ्याच जणांकडून चूक होत असते, व्यवस्थित फॉर्म येत नाही किंवा होत नाही. जेव्हा आपण खाली जातो तेव्हा खाली जाताना आपले पाय एकदम स्ट्रेट हवेत, जसं की काफ आणि आपला जो थाय आहे याच्यामध्ये एक 90 डिग्री अँगल तयार झाला पाहिजे, जेवढा होईल तेवढा. ठीक आहे. 1 2 3 4 5 6. सो हे आहे प्रॉपर अँगल, ज्याच्यामुळे आपले जे स्क्वॉट्स आहेत ते प्रॉपर अँगलमध्ये होतात आणि जो मसल टार्गेट व्हायला पाहिजे तो टार्गेट होत असतो. तर याचेसुद्धा 3 ते 4 सेट्स केले पाहिजेत. तर अशा प्रकारे आजचा वर्कआउट मी इथे संपवतो मित्रांनो. जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, किंवा बाकीचे काही वर्कआउट्स तुम्हाला माहिती करून घ्यायचे असेल जे आपण घरीच करू शकतो बिना जिम किंवा बिना कोणत्या इक्विपमेंटसोबत, तर मी तुम्हाला नक्की सांगेन. तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.